एकला चलो रे म्हणणाऱ्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संघटित करून कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थातच आत्मा अंतर्गत गट तयार करून उत्पादन ते विक्री कशी दमदार होऊ शकते याचं दमदार उदाहरण म्हणजे अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यातील टेंभुरखेडा इथल्या फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचा युवा सेंद्रिय शेतकरी बचत गट होय। टेंभुरखेडा येथील प्रगतिशील शेतकरी पशुसंवर्धन आणि दुग्ध विज्ञान शाखेतील शिक्षण पदवीधारक शशिभूषण उमेकर यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात गावातील शेतकऱ्यांची सभा घेऊन युवा सेंद्रिय शेतकरी बचत गट टेंभुरखेडा इथं तयार केला आणि प्रत्यक्ष कार्याला सुरुवात झाली। उमेकरांनी परंपरागत कृषी योजना 2018-19 मधील बाबीनिहाय वाटप केलेल्या निविष्ठांचा वापर संत्रा आंबिया बहार घेण्यासाठी केला। तसंच रोपवाटिकेतून जातिवंत रोपांची, कलमांची आणि बियाणांची उत्पत्ती, रोपांचे शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन आणि संवर्धन उमेकरांसह गटातील इतर शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे केलं। जीवामृत, दशपर्णी अर्क अशा सेंद्रिय खतांचा वापर करून तयार झालेलं खत संत्रा आणि मोसंबी नर्सरीत टाकल्यानं अभूतपूर्व असा बहार उमेकरांना घेता आला। या गटामधले जे शेतकरी आहे हे संपूर्ण त्याच्यामध्ये एकजुटीने राहतात। यांच्या मीटिंगा सुरू असते, सभेला पूर्ण हजर असतात। सभेमध्ये चर्चा करून कोणती कीड आहे, रोग आहे याच्यावर सोल्युशन काढून त्याच्यामध्ये अप्लिकेशन आपल्या शेतामध्ये त्याचं करतात आणि दुसऱ्या शेतकऱ्यांना पण त्याचे मार्गदर्शन करतात आणि जवळपास त्या सेंद्रिय निविष्ठाचा वापर करून हे सेंद्रिय शेती करत आहे। संत्रा आहे, कपाशी आहे, जे काही आपले खरीप रब्बी हंगाम पिकं आहे या सगळ्या पिकांमध्ये त्यांचा लाभ घेत आहे। उत्पादन त्याच्यामध्ये जमिनीचा पोत सुधारलेला आहे, सेंद्रिय कर्ब सुधारलेला आहे, त्याच्यामुळं संत्र्याचं उत्पन्न जे आहे हे वाढत आहे। 45,000 रुपये खर्च, 2,50,000 संत्रा फळांवर 6,25,000 रुपयांचं संत्रा फळ पिकांचं उत्पादन शशिभूषण उमेकर यांनी घेतलं। अर्थात 5,80,000 रुपयांचा निव्वळ नफा। आता गटामार्फत संत्रा प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे। त्यांच्या या हरहुन्नरी प्रयोगशील कृतीचं राज्य शासनाच्या कृषी विभागानं विविध प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन अनेकदा गौरव सुद्धा केला आहे।